हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल ताडे सर, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय ITS स्पर्धवर्ष अकॅडमी अमरावती. पाहतो बस सर्वांनाच माहीत आहे की DVTची ॲड आलेली आहे आणि DVTचे फॉर्मसुद्धा तुम्ही भरलेले असेल. हा व्हिडिओ मी थोडासा डिले झाला आहे बनवण्यामध्ये. फक्त हा व्हिडिओ आता ज्या विद्यार्थ्यांना अजूनही माहीत नाही आहे, ज्यांचे मला रिसेंटली काही मेसेज वगैरे आले की सर आम्ही DVTच्या एक्सपिरियन्सबद्दल थोडंसं कन्फ्युजिंग आहे, तर ते सांगा. त्याच्यामुळे स्पेशली हा व्हिडिओ आपण बनवत आहे. तर जेवढे काही विद्यार्थी आहे आपल्या अकॅडमीच्या बाहेरचे किंवा अकॅडमीमधले, ज्यांचं जे विद्यार्थी एक्सपिरियन्समध्ये बसतात त्यांनी सर्वांनी हा फॉर्म भराल. ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, कारण की इथे पोस्टसुद्धा खूप चांगल्या आहे. तर एकदा आपण डिस्कस करू कोणती ॲड आहे. तर व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण, ज्याला आपण DVT म्हणतो, तिथली ही ॲड आहे. म्हणजे ITI डिपार्टमेंट जिथं आपण ITI केला तिथंच. त्याच्यामध्ये काय आहे ना, आता कशाच्या संदर्भित आहे ॲड, हिच्या ॲडमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहे. तर ॲडमध्ये आहे निदेशक म्हणजे इन्स्ट्रक्टर. इथं म्हटलेलं आहे पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम प्री व्होकेशनल कोर्सेससाठी जे इन्स्ट्रक्टर पद असते त्याचे 316 पदे आहेत इथे. तर 316 पदे आहे. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक जर पाल असेल 270 आहे. त्यानंतर भांडारपाल वगैरे आहे. त्याच्यानंतर सहाय्यक भांडारपाल आहे 79 पदे. त्याच्यानंतर मग असे तांत्रिक सुपरिटेंडंट आहे 13 पदे. तर हे जर पाहिले तर हे थोडेसे कमी आहे, पण इकडे जर खूप मोठे मोठे पद आहेत 316. तर हे इन्स्ट्रक्टरचे खूप जास्त पदं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये CTIची अशी कोणतीही भानगड नाही आहे. CITS जसं होतं मागच्या वेळेस तसं आता इथं काही नाही आहे. इथं तुम्हाला ITI आणि अनुभव ह्या गोष्टी गरजेच्या आहे. तर काय काय क्वालिफिकेशन आहे ते पाहू आपण. तर ही जी ॲड आहे याची स्टार्टिंग डेट होती फॉर्म भरण्याची, ती म्हणजे 17 तारीख 17/2/2023 आणि 9/3/2023पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचं चलन वगैरे भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला 9 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. जे एक्झाम हॉल तिकीट्स आहे ते परीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध होईल असं सांगितलेलं आहे. आणि सामायिक परीक्षेचा दिनांक म्हणजे यांनी संभाव्य सांगितलेलं आहे की परीक्षा जी आहे ती मार्च किंवा एप्रिलमध्ये होईल आपली. आणि जे व्यावसायिक चाचणी आहे म्हणजे जे आपली ट्रेड टेस्ट असते ती त्यांनी एप्रिलमध्ये सांगितलेली आहे. एप्रिल किंवा मे, म्हणजे थोडीशी टेंटेटिव्ह आहे, मागे पुढे होऊ शकते. तर अजूनही आपल्याकडे डेट बाकी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी भरला नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून द्यावे. ठीक आहे. मग कसं पोरं विचारत राहतात की सर अजून तर कोणतीच ॲड नाही आली, आम्ही कोणत्याच्याला क्वालिफाय नाही आहे, असं नाही आहे. खूप सारे विद्यार्थी तर फक्त ट्रान्समिशनच्या ॲडवरच अवलंबून आहे. तर मला असं वाटतं की ट्रान्समिशनच्या ॲडवर तर आपण अवलंबून आहे, ते ठीक आहे, ते येईल. त्याला थोडासा डिले होत आहे. पण आपण आता ज्या ॲड येत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या असो, ते तरी अप्लाय करा. ठीक आहे. आणि एक्झाम देऊन पहा, कारण की एवढाही स्टडीमध्ये फरक नाही आहे. तुम्ही टेक्निकल करत आहे, इथे टेक्निकल आहे. आपण ॲप्टिट्यूड करत आहे, रिझनिंग करत आहे, तेच इथेही आहे. फक्त इथं 2 विषय तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा आहे. त्या 2 विषयाची जर तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस चालू ठेवली असेल तुमची किंवा मग करत असाल तर ते तुम्ही तिथेसुद्धा स्कोअर करू शकता. 20-20 क्वेश्चनचा फरक आहे इथे. आता जर पाहिलं आपण याच्यामध्ये तर कोणकोणत्या पोस्टला आपण एलिजिबल आहे आणि कोणकोणते ट्रेड्सचे स्टुडंट एलिजिबल आहे. जसं पहिली पोस्ट जी आहे तर निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इन्स्ट्रक्टर प्री व्होकेशनल कोर्सेस, याच्यामध्ये यांनी मिनिमम क्वालिफिकेशन म्हटलेलं आहे. तर पोजेस डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर जे डिप्लोमा स्टुडंट्स आहे ते याला फॉर्म भरू शकतात. डिप्लोमा स्टुडंट यांनी इंजिनिअरिंग स्टुडंट कुठंच म्हटलेलं नाही आहे. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑर डिप्लोमा इन व्होकेशनल ऑर इन रिलेव्हंट ट्रेड ॲटलिस्ट सेकंड क्लास. तर व्होकेशनलसुद्धा असतात, डिप्लोमा व्होकेशनल इन्स्टिट्यूट असतात. तिथं जर झालं असेल तर तेही चालते, पण ॲटलिस्ट सेकंड क्लासमध्ये पाहिजे डिप्लोमा वगैरे. किंवा मग ऑरमध्ये म्हटलेलं आहे यांनी पास द एक्झामिनेशन इन व्होकेशनल स्टडी कोर्सेस इन रिलेव्हंट सब्जेक्ट 10+2 लेवल हायर सेकंडरी व्होकेशनल कोर्सेस ऑर इट्स इक्वलंट एक्झामिनेशन. म्हणजे 10+2 जर तुमचं व्होकेशनल असेल तर तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. और त्याच्यानंतर म्हटलेलं आहे पोजेस स्पेशलाइज मॉड्यूल इन सेंटर ऑफ एक्सलन्स, म्हणजे COE नावाचं एक सेंटर ऑफ एक्सलन्स कोर्स होता ITIमध्येच, तो झाला असेल तुमचा तरीसुद्धा चालते. आणि पोजेस नॅशनल, हे सगळ्यात खालचं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, पोजेस नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट. ओके, NTC नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट और नॅशनल अप्रेंटिसशिप इन रिलेव्हंट ट्रेड. तुमच्याकडे डायरेक्ट अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट असेल किंवा मग डायरेक्ट नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असेल तरीही चालते. ठीक आहे. तर सगळ्यांना ऑर म्हटलेलं आहे, कुठंच अँड म्हटलेलं नाही आहे. तर खालचं क्वालिफिकेशन आपल्या ITIवाल्या स्टुडंटना म्हटलेलं आहे. आता इथं काय आहे ना, इथं म्हटलेलं आहे यांनी की कोणत्या ट्रेड अप्लाय करू शकतात. तर इथं डिप्लोमाच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर डिप्लोमाच्या बाबतीत त्यांनी आता इथं मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल म्हटलेलं आहे. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल, पण ITIसाठी कोणता ट्रेड लागेल हे असं काही बोलल्या गेले नाही आहे. तर मला तरी वाटते की इथे इलेक्ट्रिशियन, वायरमन, टर्नर, फिटर, मशिनिस्ट वगैरे सगळे पोरं फॉर्म भरू शकतात.
कारण की इथं काही असं बोललं गेलं नाही आहे. कारण मेकॅनिकलमध्ये भरपूर सारे ट्रेड आहेत, जवळपास 85%, आणि इलेक्ट्रिकलमध्ये सुद्धा वायरमन, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे समजा, पण इलेक्ट्रिकल येऊनच जाते इलेक्ट्रिशियन आणि वायरमनमध्ये. तर ते इलेक्ट्रिशियन वायरमनचे विद्यार्थी जेवढी आहे ते तर डेफिनेटली फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर मग यांनी आता एक्सपिरियन्स मागितलेला आहे. इथं तर एक्सपिरियन्सच्या बाबतीत जो तुमचं कन्फ्युजन होतं तेच आपल्याला दूर करायचं आहे. पॉजेस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन द रिलेव्हंट फील्ड. ओके, म्हणजे इलेक्ट्रिकलचे स्टुडंट असेल तर इलेक्ट्रिकल फील्डमधला अनुभव पाहिजे, मेकॅनिकलचे स्टुडंट असेल तर मेकॅनिकलमधला. ज्या टोटल पोस्ट आहे 316 काहीतरी, ठीक आहे, 316 ह्या दोन्ही मिळूनच आहे समजा, इलेक्ट्रिशियन आणि मेकॅनिकल, म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे ब्रँच मिळून. तर पॉजेस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन द रिलेव्हंट फील्ड ऑफ अ 2 year इन केस ऑफ अ डिप्लोमा होल्डर. तर ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे, पॉलिटेक्निक झालेला आहे, त्यांना 2 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे डिप्लोमा झाल्याच्या नंतरचा त्यांच्या फील्डमधला. जसं इलेक्ट्रिकलवाले असेल तर इलेक्ट्रिकल सेक्टरमधला डिप्लोमा एक्सपिरियन्स लागेल, मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलवाला, पण 2 वर्षाचा. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे अँड 3 year इन केस ऑफ अ हायर सेकंडरी व्होकेशनल सर्टिफिकेट होल्डर. ज्यांचं हायर सेकंडरीमध्ये व्होकेशनल होतं त्यांना 3 वर्षाचा इथे अनुभव लागणार आहे. आणि अँड इथं म्हटलेलं आहे अँड 4 year इन केस ऑफ अ नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट ऑर नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. ज्यांच्याकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असेल, ज्यांच्याकडे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असेल, ते अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट सोडून इथे तुम्हाला 4 वर्षाचा अनुभव लागेल आफ्टर अप्रेंटिसशिप किंवा मग आफ्टर ट्रेड सर्टिफिकेट. ठीक आहे. तर ट्रेड सर्टिफिकेट नंतर जर तुमच्याकडे 4 वर्ष गॅप असेल, 4 वर्षाचा जर तुम्ही तिथं जॉब वगैरे केला असेल, तुमच्याकडे जर अनुभव असेल, तर तुम्ही डेफिनेटली हा फॉर्म भरा, संधी गमावू नका. कारण की इथे जे आहे त्याच्यानंतर मग म्हटलेलं आहे रिस्पॉन्सिबल. आता कुठला डिप्लोमा म्हणजे कुठला एक्सपिरियन्स तुम्हाला इथं व्हॅलिड आहे. इन अ रिस्पॉन्सिबल पोस्ट इन द इंडस्ट्रीमधला असेल किंवा मग गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमधला असेल किंवा मग इन अॅन इंडस्ट्रियल अंडरटेकिंग, इंडस्ट्रीच्या अंडरटेकिंग जे कॉन्ट्रॅक्टर लोक असतात त्यांचंसुद्धा चालेल. कमर्शियल कन्सर्न असेल, काही लोकल ऑथॉरिटी असेल, कोणाकडे कॉर्पोरेशन असेल, जसं नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, बोर्ड इस्टॅब्लिश एखादं बोर्ड असेल बाय गव्हर्नमेंट, आफ्टर ॲक्युरिंग द क्वालिफिकेशन. तर तुम्हाला क्वालिफिकेशन झाल्याच्या नंतरचा या डिपार्टमेंटमधला अनुभव चालतो. तर हे झालं अनुभवाच्या बाबतीत. तर सरळ सांगायचं आहे तर आय टी आयवाल्यांसाठी मी खास करून सांगतो आहे की ज्यांचा आय टी आय झालेला आहे किंवा अप्रेंटिसशिप झालेली आहे ते यांना फॉर्म भरू शकतात. डायरेक्टली ज्यांचा आय टी आय झालेला आहे त्यांना 4 वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि इथं म्हटलेलं आहे इन 4 year इन केस ऑफ अ नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट ऑर नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. 4 वर्षाचा अनुभव लागेल ज्यांच्याकडे अप्रेंटिसशिप आहे किंवा मग ज्यांच्याकडे ट्रेड आहे. आता समजा ज्यांच्याकडे अप्रेंटिसशिप धरून 4 वर्षाचा भरत आहे तर त्यांनी एक अप्लाय करून पहा. नंतरचं काय होईल ते आपल्याला सध्या सांगता येणार नाही. पण समजा ज्यांच्याकडे समजा 4 वर्ष नाही भरत आहे अप्रेंटिसशिप नंतर, पण अप्रेंटिसशिप पकडून 4 वर्ष भरते, तर मग त्यांनी असं करून टाका, 1 वर्षाची अप्रेंटिसशिप लावा आणि 3 वर्षाचा अनुभव लावा. पण हे श्युरिटी नाही आहे, हे आपण नंतर पाहता येईल आपल्याला, म्हणजे जेव्हा आपण व्हेरिफिकेशनला जाऊ तेव्हा. पण प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे. त्याच्यानंतर आहे मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिकलसाठी इथं आहे. इथं मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिक इलेक्ट्रिकल. तर मेंटेनन्ससाठी मेकॅनिकलच्या पोस्ट आहे, म्हणजे इलेक्ट्रिकलच्या पोस्ट आहे आणि मेकॅनिकलच्या पोस्ट आहे. तर मी इलेक्ट्रिकलच्या पोस्टबद्दल बोलतो आहे. पासिंग ऑफ अ सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, म्हणजे 10वी पाहिजे आपल्याला, सरळ SSC. आणि पासिंग ऑफ द नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन, सरळ इन इलेक्ट्रिशियन ट्रेड. म्हणजे तुमच्याकडे इथं इलेक्ट्रिशियन ट्रेडच म्हटलेलं आहे यांनी. इथं वायरमन ट्रेडबद्दल काही बोललेलं गेलं नाही आहे किंवा वायरमन ट्रेडवाले, आता इथे कन्फ्युजन आहे की वायरमन ट्रेडवाले चालतात की नाही चालत. तर इथं मला तरी वाटतं की नाही चालणार, कारण यांनी इथं इलेक्ट्रिशियन म्हटलेलं आहे. पण तरी एकदा फॉर्म भरताना तुम्ही पाहून घ्याल ऑनलाईनमध्ये ऑप्शन येते का म्हणून वायरमनसाठी. पण इथे इलेक्ट्रिशियन म्हटलेलं आहे यांनी. तर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा मग नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. आता याच्यामध्ये कसं आहे, हे मी नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेटसुद्धा कधी करता येते डायरेक्टली. काही असे जसं ऑर्डनन्स फॅक्टरी वगैरे आहे तिथेसुद्धा आय टी आय असतात. तर तिथे काय होतं ना, 3 वर्षाचा डायरेक्ट कोर्स असतो, 3 किंवा 4 वर्षाचा. 2 वर्ष आय टी आय, 1 वर्ष अप्रेंटिसशिप किंवा 2 वर्ष आय टी आय आणि 2 वर्ष अप्रेंटिसशिप, अशा प्रकारचे. तर तिथं डायरेक्ट अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट भेटते. मग असं तर आपल्याकडे नाही आहे जनरल स्टुडंटकडे, ज्यांच्याकडे काही डायरेक्टली आय टी आयचं सर्टिफिकेट आहे, तर मग चालते ना नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट. 10वी नंतर आय टी आयचं सर्टिफिकेट. पण आता यालासुद्धा अनुभव पाहिजे आहे. तर ॲज अ वर्क एक्सपिरियन्स ऑफ अ रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ अ मशनरी, तुम्ही मशनरी रिपेअर केल्याचा, मशनरीवर मेंटेनन्स केल्याचं तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे, याच्यातलाच रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ मशनरी. पण आता कशासाठी, तर मी आय टी आयवाल्यांसाठी बोलतो आहे
की नॉट लेस दॅन 5 years आफ्टर पासिंग द नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑर द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन. इथं कमीत कमी तुमच्याकडे आता 5 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. तर ज्यांच्याकडे 5 वर्षाचा अनुभव बसत असेल ITI झाल्याच्या नंतर त्यांनी डेफिनेटली मित्रांनो फॉर्म भरा याच्यासाठी, कारण की ही एक याची अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की याची एकच एक्झाम आहे. ओके, ह्या पोस्टसाठी मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिकसाठी फक्त एकच एक्झाम आहे. बाकी जे निदेशक आहे त्यासाठी 2 एक्झाम आहे, CBT 1 आणि CBT 2. त्याच्यानंतर मिल राईट मेंटेनन्स ऑफ द इलेक्ट्रॉनिक्ससाठी सेम असंच आहे. ओके, एक्सपिरियन्स वगैरे. स्टोअर कीपर आहे, तर स्टोअर कीपरसाठी इथं दिलेलं आहे SSC आणि त्याच्यानंतर मग म्हटलेलं आहे पासिंग ऑफ द नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन इंजिनिअरिंग ट्रेड. म्हणजे इंजिनिअरिंग ट्रेड म्हणजे इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, टर्नर, मशिनिस्ट या ट्रेडमध्ये तुमचं ITI झालेला पाहिजे किंवा मग अप्रेंटिसशिप पाहिजे. पासिंग ऑफ द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑफ दोज फॉर इंजिनिअरिंग ट्रेड्स वेअर द नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन इज नॉट हेल्ड. तर हे जे आहे सरळ इथं एक्झामिनेशन इज नॉट हेल्ड. तर नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन नॉट हेल्ड. इंजिनिअरिंग ट्रेड म्हणजे तेच असतात इलेक्ट्रिशियन, वायरमन, टर्नर, फिटर, मशिनिस्ट. तर याच्यामध्ये मग कोणत्या ट्रेडचे विद्यार्थी चालतात? फक्त इंजिनिअरिंग ट्रेडवाले. कारण ITIमध्ये असतात नॉन इंजिनिअरिंग. जसं कोपा जर पाहिला आपण, तो कोपा हा कोपा आहे. त्याच्यानंतर मग आपला याच्यामध्ये अजून खूप सारे असे ट्रेड येतात की ज्यामध्ये समजा ते नॉन इंजिनिअरिंगमध्ये येतात. तर आपलं जे इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, मशिनिस्ट असे ते इंजिनिअरिंगमध्ये येतात. मी खास करून इलेक्ट्रिशियन, वायरमनबद्दल बोलतो आहे. तर ते विद्यार्थी इथं मात्र फॉर्म भरू शकतात. मग आता ते इलेक्ट्रिशियनचे असो किंवा मग वायरमनचे असो. इथे अनुभव जर पाहिला आपण आता, तर स्टोअर कीपर आहे, तर अँड एक्सपिरियन्स ऑफ अ वर्क ऑफ अ स्टोअर हँडलिंग, स्टोअर हँडलचा और स्टोअर मॅनेजमेंटचा तुमच्याकडे अनुभव असला पाहिजे. होऊ शकते काही विद्यार्थ्यांनी काम केलं असेल किंवा काही विद्यार्थ्यांकडे त्याचा अनुभव ऑलरेडी असेल काम केल्याचा. तुम्ही समजले असेल मला काय म्हणायचं आहे. तर डायरेक्टली म्हणत नाही मी, पण तुम्ही समजले असेल की तुम्ही काहीतरी करा आणि म्हणजे तुमच्याकडे अनुभव असला पाहिजे. ओके, काम केलं असेल तर ठीक आहे. मी तर नॉट लेस दॅन 4 years आफ्टर पासिंग द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन. नॉट लेस दॅन 4 म्हणजे तुम्हाला इथं आता कमीत कमी 4 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे नॉट लेस दॅन 3 years आफ्टर द पासिंग द नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट, जर तुमच्याकडे आता अप्रेंटिसशिप असेल तर मग 3 वर्ष म्हटलेलं आहे यांनी. आणि जर तुमच्याकडे समजा आफ्टर पासिंग अप्रेंटिसशिप पास झाल्याच्या नंतर किंवा ट्रेड टेस्ट पास झाल्याच्या नंतर ITI झाल्याच्या नाही, वर ITIचा रिझल्ट लागल्याच्या नंतरच तुम्हाला हा अनुभव पाहिजे आहे. तर अशा प्रकारे इन द गव्हर्नमेंट सेक्टर और सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंट और एनी कॉर्पोरेशन और एनी अदर इन्स्टिट्यूट. किती खूप म्हणजे एखादा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा एखादं प्रायव्हेट इस्टॅब्लिश असेल, एखादं वर्कशॉप असेल रजिस्टर्डवालं, तर तिथलंही तुम्हाला चालतो. एखादं कॉर्पोरेशन असेल, ZP असेल, नगर परिषद असेल किंवा मग काही PWD असेल, जिथं तुम्हाला पॉसिबल आहे, जिथं तुम्ही केलं असेल स्टोअर कीपरचं तिथं, की एखादं प्रायव्हेट ITI वगैरे असेल तिथलंसुद्धा. असिस्टंट स्टोअर कीपरसुद्धा आहे. असिस्टंट स्टोअर कीपरसाठी सुद्धा 10वी आहे. पासिंग of the national apprenticeship certificate examination engineering trade or passing the national trade certificate examination of those engineering trade where the national apprenticeship certificate examination not held. तर हे जे आहे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट पाहिजे. हे खालच्या लाईनचा तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. हे नॉट हेल्ड वगैरे काय आहे तर सरळ. त्याच्यानंतर इथे सुद्धा तेच म्हटलेलं आहे की 4 years आफ्टर एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट आणि 3 years जो आहे तो तुम्हाला आफ्टर अप्रेंटिसशिप पाहिजे. अप्रेंटिसशिप नंतर 3 वर्ष आणि 4 वर्ष आफ्टर ITI. तर खूप सोपं आहे. बाकी तर काही असं याच्यामध्ये एक्सपिरियन्सची काही स्पेशली रिक्वायरमेंट नाही. ज्यांचा एक्सपिरियन्स भरतो आणि खूप सोप्या डिपार्टमेंटमधलं सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की असं काही नाही आहे की तुम्हाला गव्हर्नमेंट पण चालते, सेमी गव्हर्नमेंट पण चालते. वयोमर्यादा पण खूप दिलेली आहे. कमीत कमी 18 वर्ष तर पाहिजेच, ते तर असेलच तुम्ही. आणि खुला ओपन जो आहे त्यासाठी 38 वर्ष आहे, 38. आणि जे मागासवर्गीय आहे किंवा सगळं म्हणजे आर्थिकदृष्ट्या असेल त्यांच्यासाठी म्हणजे इथं दिलेलं आहे मागासवर्गीय, खेळाडू किंवा अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 43 वर्ष. महिलांसाठी 38 आहे, मागासवर्गीय 43 आहे. खूप मोठी पात्रता आहे. हे भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल किंवा मग स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असेल 45 वर्ष एवढी मोठी हे आहे. आणि पदवीधारक अंशकालीन उमेदवार असेल तर 55 असो. तर हे जे आहे शासकीय कर्मचारी असेल तर त्यांना तर 50 वर्ष आहे. म्हणजे फक्त 8च वर्ष ते नोकरीवर ठेवणार मला असं वाटते. आता जॉईन करतील आणि 4-8 वर्षांना काढून टाकतील. बरं ठीक आहे असो. तर वयोमर्यादा खूप चांगली आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता. हे एवढी वयोमर्यादा याच कारणाने की तो अनुभव खूप मोठा मागितलेला आहे.
बाकी एक्झाम पॅटर्नच्या बाबतीत मी एवढं वाचत नाही, पण डायरेक्टली सांगतो तुम्हाला की एक्झाम पॅटर्न 2 होणार आहे. इथं आज फक्त निदेशक पोस्ट आहे त्यासाठी 2 एक्झाम होणार आहे, CBT 1 आणि CBT 2. आणि जे बाकी जे प्री इन्स्ट्रक्टर सोडलं, समजा आपण इन्स्ट्रक्टर सोडलं तर त्यासाठी एकच एक्झाम आहे, डायरेक्ट CBT 1 व काहीच नाही, CBT फक्त. ते CBT 1च समजा व CBT. आता जे इन्स्ट्रक्टर आहे त्यासाठी काय आहे, त्यासाठी 120 मार्काची पहिली CBT आहे, त्यामध्ये मराठी, इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स आणि जनरल नॉलेज. याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर इंग्लिश आणि हे जनरल नॉलेज हे आपल्याला थोडेसे नवीन विषय आहे. बाकी मग मराठी वगैरे आपण जे आहे समजा ते करतोच आहे. आणि जनरल इंटेलिजन्स म्हणजे समजा हेच आपलं रिझनिंग वगैरे मॅथमॅटिक्स वगैरे येऊन जाते. तर इथं जे आहे 120 क्वेश्चन्स 60 क्वेश्चन्स आहे आपल्याला. 120 मार्कासाठी 2 मार्काचा एक क्वेश्चन आहे, वेळ दिलेला आहे 1 तासाचा. तर ही झाली आपली पहिली एक्झाम इन्स्ट्रक्टरसाठी. याच्यामध्ये जे 45% मार्क्स घेतील स्टुडंट त्यांना ते CBT 2 देता येईल. आणि CBT 2 जे आहे ती मग तुमची आपली व्यावसायिक चाचणी ज्याला म्हणतो. तर व्यावसायिक चाचणीमध्ये जो ट्रेड असेल आपला, इलेक्ट्रिशियन असेल तर इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलमधला त्याच्याशी रिलेटेड आपला पेपर होईल. त्याच्यामध्ये सेम ते 40 प्रश्न राहतील. 80 मार्कासाठी 2 मार्काचा एक प्रश्न राहणार. तर 80 मार्क्स हे आणि 120 मार्क ते असे 200 मार्क्स. आणि 200 मार्क्समधून मग आपला कट ऑफ लागेल. आणि जे विद्यार्थी इन्स्ट्रक्टर पोस्टसाठी फॉर्म नाही भरत आहे त्यांची फक्त एकच एक्झाम होणार आहे सरळ. तर त्यांच्यासाठी 100 प्रश्न राहणार आहे, 2 मार्काचा एक प्रश्न राहणार आहे. डायरेक्ट 200 मार्काची एक्झाम आहे. आणि याला वेळ जो आहे तो 1.5 तास आहे, म्हणजे 90 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायसाठी. सब्जेक्ट तेच आहे, मराठी, इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स आणि जनरल नॉलेज. ओके, यांच्यासाठी व्यावसायिक चाचणी नाही आहे. तर अशा प्रकारे हे होतं ओव्हरऑल अबाउट पूर्ण DVTच्या नवीन ॲडबद्दल 2023च्या. तर सांगण्याचा उद्देश असाच की हा थोडासा व्हिडिओ डिले झाला, मी बनवणारच नव्हतं, पण तरी काही विद्यार्थ्यांचा आले मेसेजेस वगैरे की सर तुम्ही याच्याबद्दल सांगा. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर अजूनही जेवढे आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी असेल ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म नसेल भरला त्यांनी फॉर्म भरून द्या. फॉर्म भरण्याचा ट्राय करा, कारण की त्याला टाळाटाळ करू नका. एक्झाम सेंटर काही दूर नाही भेटणं, तुम्हाला तुमच्या सिटीमध्येच एक्झाम सेंटर भेटेल जवळपास आजूबाजूला. पण आवर्जून पेपर द्या, थोडासा स्टडीसुद्धा करा. पेपरला थोडासा वेळ आहे, 1-1.5 महिना तुमच्याकडे आहे, तर तुम्ही प्रॅक्टिस करणं सुरू करून द्या थोडी. ठीक आहे, थोडासा वेळ जास्त द्या, होऊन जाईल. सो इथं थांबतो आहे. बाय बाय.